प्रयत्न होत होते त्यात आमचा फायदा असा होता की नॅचरल अनेक गोष्टी आम्हाला सुद्धा मिळणार होत्या सूतगिरणीला. त्यातला पहिला फायदा होता सगळे रस्ते, लाईटच्या सगळे विषय, वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या सुविधा हे MIDC मध्ये असल्यानंतर नॅचरल आपल्याला मिळत राहतात. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले, आपणही सगळेजण प्रयत्न करत होतात. परंतु शेतकऱ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये संमती आवश्यक होती. शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं होतं की आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला थोडासा, आज आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत, सगळ्यांचा आग्रह होता. आणि मग त्याच्यानंतर या सगळ्याचं डिलिमिटेशन सुद्धा आपण उठवलं आणि जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ऑप्शनल आपण संधी दिली. परंतु RJ साहेब, मला समाधान वाटतं की तुमचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं की इथं उद्योग उभारायला पाहिजे. आज जरी या सगळ्या MIDCला शेतकऱ्यांचा विरोध झाला तरी सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये किमान 500 ते 700 लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीची सूतगिरण आपण सुरू करतोय. ही सूतगिरण सुरू करत असताना त्याच्याबरोबरच याच्या जोडीला गारमेंटचं युनिट की जे आमच्या सन्मान्य जालंधर पाटील सरांच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं 30 कोटीचं टेक्स्टाईलचं युनिट याच्या बरोबरीनं आपण सुरू करतोय. या सगळ्याचा उपयोग या परिसरातल्या सगळ्या लोकांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल. अलीकडच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख सन्मान्य जालंधर पाटील सर आपण केला की भविष्य काळामध्ये उद्योगासाठी शहरांकडे जाणारे जे काही लोंढे आहेत ते थांबवायचे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे उद्योग उभा राहिले पाहिजेत. आणि ते उद्योग उभा करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सातत्यानं प्रयत्नशील राहिलं पाहिजेत. त्यातलाच एक टप्पा म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संपूर्ण कामाला आपण सुरुवात करतोय. गुणवत्ता, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि योग्य पद्धतीचं कामकाज करण्याची जबाबदारी घेऊनच आदरणीय अण्णाजींच्या नेतृत्वाखालचं हे संचालक मंडळ काम करेल. आणि केवळ संचालक मंडळच नाही तर आपण सगळेजण सुद्धा त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने याची पूर्तता करून लोकांना एका बाजूला रोजगार आणि दुसऱ्या बाजूला क्वालिटीचं सूत सुद्धा देण्यामध्ये आपली सूतगिरण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेल. मी बघतोय महाराष्ट्रात, देशात आपण जर बघितलं, महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून इचलकरंजीला ओळखलं जाते. खरं तर